हाय फ्रेंड्स, कसे आहात? तर आज मी बनवणार होते उपवासाचे बटाटे. उपवासाचे बटाटे याच्यासाठी बनवायचे होते कारण आज होती संकष्ट चतुर्थी आणि त्याचाच उपवास मी धरलेला आज. त्याच्यामुळे मी हे बटाटे करत होती. 2-3 बटाटे घेतले, त्याची साल काढून घेतली. नंतर स्वच्छ पाण्याने मी ते धुवून घेतले आणि नंतर मग ते सुरीने बारीक-बारीक कापून घेतले. नंतर मग मी लगेचच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की तुमच्याकडं जे जिरं खात असाल तर टाकायचं आहे, नाही खात असेल तर स्किप करायचं आहे. तर आमच्याकडे जिरे खातात त्याच्यामुळे मग मी जिरं त्याच्यामध्ये टाकलेलं होतं. नंतर जिरं छान परतून झालं की आपल्याला आपण जे कापून घेतलेले बटाटे होते ते टाकून द्यायचे आहे. बटाटे टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जिऱ्यामध्ये. बघा मी छान असे मिक्स करून घेतलेले. मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर पण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटासाठी ना आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण याच्यासाठी ठेवायचं की बटाटे लवकर शिजतात, पण 1-2दा मध्ये चेक करायचं आहे. नाहीतर कधी-कधी काय होतं बटाटे ना कढईला चिटकून जातात. मी झाकण ठेवून दिलं आणि तोपर्यंत मग माझा किचन जो आहे तो क्लीन करून घेतला कारण किचनवर घाण झाली होती त्याच्यामुळं क्लीन करून घेतला आणि लगेच बघा माझे 5-6 मिनिटात नंतर बटाटे बघा किती छान असे शिजून तयार आहेत. मग मी आमच्या गावाकडून हे घरगुती लाल तिखट आणलेलं होतं ते स्पेशल उपवासासाठी कारण की त्याच्यामध्ये कुठलाही कलर वगैरे मिक्स नसतो. हे फक्त मी उपवासासाठीच वापरते. बघा तिखट टाकून घेतल्यानंतर मी पुन्हा मिक्स करून घेतलं. नंतर शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकायचं त्याच्यामुळे आपल्या बटाट्यांना चव छान येते. कोथिंबीर पण तुमच्याकडे खात असाल तरच टाकायची. आमच्याकडे कोथिंबीर खातात त्याच्यामुळे मी कोथिंबीर चिरून धुवून बटाट्यांमध्ये टाकून घेतली आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतले. तर बघा माझे उपवासाचे बटाटे रेडी आहे. तर असे बटाटे तुम्ही पण करून बघा आणि हे बटाटे मला कसं वाटलं तर मला नक्की सांगा आणि माझा नवीन लूक पण तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. धन्यवाद.